श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता अधिक महिना जवळ येत आहे आणि अधिक महिन्याविषयी संपूर्ण माहिती किंवा अधिक महिन्यात काय काय करतात याचीच माहिती तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये मी सांगणार आहे. अधिक महिन्याचे महत्त्व असेल, जावयाबद्दल असेल किंवा काय असेल, बाकीच्या माहिती असतील, दान असेल, सेवा असतील, त्या सगळ्याच आपण आता काही व्हिडिओमध्ये एक 4-5 व्हिडिओ येतील, जास्त नाही करणार मी त्याच्यावर व्हिडिओ, कारण एवढे पण व्हिडिओ कोणी बघत नाही. एक मोजकी आणि महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर यावेळेस अधिक महिना येत आहे. अधिक ज्येष्ठ मास ज्याला म्हणतो आपण, 17 मे म्हणजे सुरुवात होत आहे 17 मे आणि याचा अंत म्हणजे आरंभ 17 मे आणि अंत 15 जून 2026. म्हणजे 17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळाला अधिक मास म्हणजेच ज्येष्ठ मास, अधिकाचा महिना, धोंड्याचा महिना असे वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. तर अधिक महिना म्हणजे काय हे आधी समजून घेऊयात. तर चंद्रावर आधारित महिने 354 दिवस, चंद्रावर आधारित महिने 354 दिवस आणि सूर्यावर आधारित वर्ष 365 दिवस. बघा पुन्हा एकदा सांगते, चंद्रावर आधारित महिने 354 दिवस आणि सूर्यावर आधारित वर्ष 365 दिवस. यामध्ये जो 11 दिवसांचा जो फरक येतो, या दोन्हीमध्ये 11 दिवसांचा जो फरक येतो तो भरून काढण्यासाठी येतो तो अधिक महिना असे म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक 3 वर्षाने अधिक मास येतो. म्हणजे 3 वर्ष गेले की हा गॅप भरून काढण्यासाठी एक महिना येतो, तो म्हणजे अधिकाचा महिना. अधिकाचा महिन्यामध्ये वास्तुशांती, लग्न या गोष्टी केल्या जात नाहीत. म्हणजे ही 2 शुभ कार्ये प्रकर्षाने टाळावीत. बाकी सगळं काही आपण करू शकतो. मात्र वास्तुशांती आणि लग्न हे आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ क्षण असतात. ते फक्त या महिन्यात करू नयेत. आता का करू नयेत वगैरे ती माहिती मी एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये देईन. आजचा व्हिडिओ आहे की अधिक महिन्यामध्ये मुलीने आईची ओटी कशी भरावी, का भरावी आणि त्याच्या मागचं कारण काय आहे. बघा, अधिक महिन्यामध्ये आपली आई आपल्या म्हणजे पतीचं म्हणजे स्वतःच्या जावयाचं अगदी भरभरून त्याला अनारसे देते, कोणी म्हैसूर पाक देतं. म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेनं जशी जशी पद्धत आहे तशी आपली आई जावयाचे लग्नामध्ये पाय धुते. इतका हा अलौकिक क्षण आहे की आपल्याला खरं तर आतून गलबलतं जेव्हा आपली आई आपल्या पतीचे म्हणजे आपला तो पती होण्याआधीच त्याचे पाय धुवत असती. त्याचं कारण म्हणजे काय की मी तुमचे पाय धुते, तुम्ही मला आजपासून जावई म्हणजे देवा समान आहात, पण माझ्या मुलीला चांगलं सांभाळा. जावयाचे पाय धुण्याच्या मागचं कारण काय आहे तर तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्यात दुःख येऊन देऊ नका आणि तुम्ही आजपासून माझ्या जावई हा देवाप्रमाणे आहे असं म्हटलं आहे. जावई पण तसा पाहिजे अर्थात, पण म्हटलं जातं की जावई हा देवासारखा आहे आणि म्हणून ती आई असती ना ती अगदी पाय धुते त्याचे, म्हणजे अंगठे पाय असं धुतलं जातं आणि जावयाला एक प्रकारची प्रार्थना, विनवणी केली जाते की माझ्या मुलीला आयुष्यभर साथ द्या आणि माझी मुलगी कुठेही चुकू दे, काय असू दे, तिला सांभाळून घ्या, तिची साथ सोडू नका. कारण कन्यादानासारखं मोठं पुण्य फक्त मुलीचेच आईवडील करू शकतात. कुणाच्याच अंगात सामर्थ्य नाहीये का मुलीच्या आई वडिलांशिवाय की ते स्वतःची मुलगी, काळजाचा तुकडा एखाद्याला दान करतील. जेव्हा आपल्या मुलीला त्रास होतो तेव्हा काळजाला ठेच लागते. मात्र जेव्हा दुसऱ्याच्या मुलींना काही लोक म्हणजे पती लोक असतील, सासू लोक असतील, नणंदा, जावा हे जे असतं ते दुसऱ्याच्या मुलींना त्रास देताना त्यांना हे फारसं कळत नाही. म्हणूनच आपल्याला जेव्हा मुलगी होते तेव्हा या गोष्टी कळतात. विशेष व्हिडिओचा मुद्दा काय आहे की आपण जेव्हा आईकडून आपल्या पतीचे पाय धुवून घेतो तेव्हा प्रत्येक मुलीचं मन कुठंतरी आतून तुटतं की ही कुठली प्रथा आहे. बरोबर ना? प्रत्येकाचं मन तुटतं की ही कुठली प्रथा आहे. एकीकडे असे पण काही म्हणजे राज्य आहेत जिथे
मुलीचे मुलीकडून पाया पडून घेत नाहीत, तर मुलीला नमस्कार केला जातो आणि एकीकडे ही अशी प्रथा आहे. तर असो, ही आता पारंपरिक प्रथा आहे. पण मग कुठंतरी आपण आईचं पण देणं लागतो, की आता अधिक महिन्यात जसं आपली आई जावयाला भरभरून देते, परिस्थिती असो नसो आपापल्या परिस्थितीनुसार जावयाला आई भरभरून देते, तसं आपण पण आईसाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा आपण पण आईचं कुठेतरी देणं लागतो हे समजून घेण्यासाठीचा महिना आहे तो म्हणजे अधिक महिना. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी का भरली जाते, तर आई ही देवासमान असते आणि हीच आई मला जन्मोजन्मी मिळू दे म्हणून ह्या ओटीचं एक महत्व आहे, की जर तुम्ही आईची ओटी अधिक महिन्यात भरलीत तर तुम्हाला पुढच्या जन्मी पण याच आईच्या पोटी जन्म घ्यायला मिळेल. आणि मला वाटतं कोणालाच असं वाटत नाही की मला पुढच्या जन्मी ही आई नको. असं अगदी एखादं कुणीतरी असू शकतं ज्याला तसा त्रास झालाय, पण 99.99% मुली म्हणतील की हो, मला हीच आई पुढच्या जन्मी पाहिजे आहे. पटत असेल तर कमेंट मध्ये लिहा की हो, मला पण हीच आई हवी आहे. अर्थात मला पण माझे जेवढे जन्म येतील तेवढे मला हीच आई पाहिजे आहे. आणि म्हणूनच अधिक महिन्यात आईची ओटी भरली जाते. आता या ठिकाणी शास्त्र आडवं येतं. आई विधवा असेल तर खरं तर विधवा आणि सधवा हे मानण्याचा जमाना आता पार मागं गेलेला आहे. अगदी बिनधास्त तुम्ही आईची ओटी भरा, जरी आई तुमचे वडील नसतील, म्हणजे तुमचे वडील गेलेत म्हणून तुमची आई विधवा आहे, त्यामुळं वडील आणि आई दोघंही तुमचे आहेत म्हणून तुमच्या सासरी परंपरा असतील तर तुम्ही त्यांना पाळत बसा म्हणावं. पण आपल्या आईची ओटी आपण भरायची, जरी आई विधवा असेल, जरी आई सधवा असेल. आई ही आई आहे आणि मग ती सधवा विधवा आहे, एवढं लक्षात घ्या. आपल्या आईला मान सन्मानाने अधिक महिन्यात घरी बोलवावे किंवा जेव्हा ती जावयाला काही द्यायला येईल त्याच वेळेस हा कार्यक्रम केला तरी चालेल. तुमची आई काही कारणानं तुमच्यापर्यंत येऊ शकत नसेल तर तुम्ही आईकडे जायचं आहे. सामान काय काय घ्यायचं आहे, एक छानशी साडी घ्यायची आहे, एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे, चांगल्या बांगड्या घ्यायच्या आहेत. जर आई हिरव्या घालत असेल हिरव्या घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की नाही माझे वडील नाही आहेत, कशा मी आईला हिरव्या बांगड्या नेऊ, काही हरकत नाही. लाल रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या, कोणत्याही रंगाच्या ज्या आई घालते किंवा अगदी 1 ग्रॅमच्या गोल्डच्या बांगड्या असतात ना, त्या नेल्यात तरी चालेल. आपल्याला शास्त्र आणि महत्व पाळायचं आहे. बांगड्या घ्या, गजरा घ्या. गजराही घालत नसेल काही हरकत नाही, आईला ओटीत गजरा द्या, नंतर तो घरातल्या देवघराला घाला. हे सगळं मी का समजून सांगते, कारण हे प्रश्न येतात म्हणून. त्यानंतर एक चांगला नारळ घ्या, त्याच्यावर दक्षिणा ठेवा काहीतरी किंवा चांदीचं निरांजन घ्या. आता चांदी इतकी महागली आहे की आपल्याला पैंजण घेणं पण शक्य नाहीये, तर निरांजन कुठून घ्यायचं. जोडवी आई घालत असेल तर जोडवी घ्या, म्हणजे घालत असेल तर, म्हणजे काही काही विधवा स्त्रिया घालत नाहीत म्हणून मी घालत असेल तर हे तुम्हाला बोलतेय. जोडव्यांना मान आहे जास्त, जोडवी आणि चांदीचं निरांजन या 2 गोष्टींना खूप जास्त मान आहे. हे सर्व घ्यायचं आहे आणि आईकडे जायचं आहे किंवा आईला बोलवायचं आहे. आपण आपल्या आईचे पाय धुवायचे आहेत. ही परंपरा तुम्हाला कोण सांगणार नाही, पण मी सांगते. हे जे काम आहे ना आईचं पाय धुणे, हे तुम्हाला अख्ख्या स्वर्गात म्हणजे अख्ख्या जगातलं पुण्य देऊन जातं. आईचे गरम कोमट पाण्यानं पाय धुवा, ते पुसा आणि आईची विधिवत ओटी भरा. गव्हाने भरा शक्यतो किंवा तांदळाने भरा. संपूर्ण एक नारळ, हळकुंड, सुपारी, हे सगळं साहित्य त्यामध्ये ठेवा आणि आईची ओटी भरा. छातीशी आपल्या स्वतःच्या लावायची, आईच्या भरायची आणि त्यानंतर आईला 3 वेळा वाकून या पद्धतीने आपण नमस्कार करतो तसा नमस्कार करायचा आणि देवाजवळ प्रार्थना करायची की माझ्या आईचं रक्षण कर, माझ्या वडिलांचं रक्षण कर, वडील नसताना आईचं रक्षण कर, आईचं आरोग्य चांगलं होऊ दे, आईला सौभाग्य लाभू दे. जे काही तुम्हाला बोलायचंय ते बोला आणि अशा पद्धतीने रितसर आईची ओटी भरा. आता काही एखाद दुसरा प्रश्न नाही, असे बरेच प्रश्न येतील की ताई आम्हाला आई नाहीये. खरं तर आई नाहीये हे म्हणताना पण अंगावर काटा येतो, पण आहे असे बरेच जण आहेत ज्यांना आई नाहीये. अशा लोकांनी पहिली गोष्ट सांगते, आईच्या फोटो पुढे हा सगळा विधी करावा. फोटोला हार वगैरे घालून समोर ओटी ठेवावी आणि ती एखाद्या समाजनीला किंवा एखाद्या मंदिरात देऊन तुम्ही ठेवलीत तरीही चालेल. आईच्या जागेवर जर तुम्हाला मावशी, काकू, अगदी आईच्या माघारी तुम्हाला त्यांनी तेवढं प्रेम दिलंय, सांभाळलंय, ऍक्च्युली आईची जागा कोणीच घेऊ
घेऊ शकत नाही, पण एक असते ती मावशी. खरंच आई म्हणजे आईची कंपॅरिझन कुणाशी करायची झाली तर एक प्रेमळ मावशी असते प्रत्येकाला. तर त्या मावशीची ओटी तुम्ही भरली तरीही चालेल, काकू असेल एखादी तरीही चालेल, अन्यथा फोटोपाशी भरा आणि ती ओटी नंतर मंदिरात घेऊन या. पण ही गोष्ट नक्की करा अधिक मास महिन्यामध्ये, कारण आपण फक्त जावई जावई करतो आणि आपल्या आईला विसरून जातो. म्हणून ही गोष्ट करायची आहे. बाकी जावयाचा मानपान किंवा इतर गोष्टींबद्दल व्हिडिओ नक्कीच येईल चॅनेलवर, तर तो आवर्जून बघा. श्री स्वामी समर्थ.